नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी गणेश तिडके ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटरच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नीट 2025 ची जी परीक्षा आहे 4 मेला असून त्याचे जे सीटी इंटिमेशन आहे ते सध्या जाहीर झालेले आहे। ते नेमकं कशा पद्धतीने डाउनलोड करायचे, त्यामध्ये कुठली माहिती आपली भरवून आपल्याला ती माहिती आपल्याला काय एनटीए कडून मिळणार आहे आणि त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर एनटीएच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर ही एक अशा पद्धतीनं नीट 2025 ऍडव्हान्स सीटी इंटिमेशन हे यावर तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर समोर तुमच्या अशा पद्धतीने एक ऍप्लिकेशन नंबर, त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चे अशा पद्धतीने हे 3 ऑप्शन्स येतील। ती 3 ऑप्शन भरल्याच्या नंतर सबमिट करायचे। ऍप्लिकेशन नंबर जो तुम्ही कन्फर्मेशन पेज आहे तुमच्याकडे तो त्याच्यावर ऍप्लिकेशन नंबर आहे, तो ऍप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर एंटर कॅप्चे या पद्धतीने टाकायचे। ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर मध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना आम्ही ऍप मध्ये तसं तुम्हाला पासवर्ड तुम्हाला जो पर्सनल पासवर्ड आहे तो तुम्हाला टाकलेला आहे। तर पर्सनल पासवर्डवर तर त्याच्यामध्ये मेन्शन करायचं, ऍप्लिकेशन नंबर टाकायचा, त्यानंतर कॅप्चे टाकायचा आणि सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक स्क्रीन येईल, जे की अशा पद्धतीने एक स्क्रीन येईल। यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन नंबर येईल, त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव येईल, फादरचं नेम येईल, त्यानंतर जेंडर कोणतं आहे ते कळेल त्याच्यामध्ये तुमचं जे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही टाकलेलं आहे ते येईल। त्यानंतर कॅटेगरीचे तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये मेन्शन जे केलेलं आहे तो तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये डिटेल येईल। त्यानंतर पर्सनल डिसॅबिलिटी तुम्ही पीडब्ल्यूडी वगैरे फॉर्म भरला होता किंवा भरताना येस होतं, आता नो झालेले, ते व्यवस्थित तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला चेक करायचे। त्यानंतर क्वेश्चन पेपर मीडियम कोणता आहे, तर इंग्लिश असेल तर इंग्लिश तुम्ही दिलेलं असेल तर इंग्लिश, तर ते इंग्लिश येईल। त्यानंतर हिंदी असेल तर हिंदी येईल, मराठी असेल तर मराठी येईल। त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशनचं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन येईल। यामध्ये 4 मे 2025 रोजी तुमची एक्झाम होणार आहे, त्याचं मेन्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे। त्यानंतर रिपोर्टिंग एंट्री टाइम ऍट सेंटर, ह्यामध्ये एक बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन होईल। सर्वच विद्यार्थ्यांना 11 वाजताचा टाइम दिलेला आहे, तर सर्वच विद्यार्थ्यांनी 11 वाजता जायचंय का, तसं नाहीये। तर 11 वाजता तुम्ही स्टार्ट आहे, 11 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता, पण 1:30च्या नंतर कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला मध्ये एंट्री मिळणार नाहीये। 1:30च्या अगोदर म्हणजे 1:30 नंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं एंट्री मिळणार नाही, याची विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्यायची। म्हणजे गेट क्लोजिंग टाइम ऑफ सेंटर म्हणजे 1:30 वाजता तुम्हाला च्या अगोदर तुम्हाला रिपोर्टिंग तिथं तुम्हाला जाणं कंपल्सरी असणार आहे। तर यामध्ये हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्यानंतर खाली जी इन्फॉर्मेशन आहे यात तुम्हाला टायमिंग ऑफ एक्झामिनेशन 2 ते 5 टायमिंग दिलेलं आहे आणि जे महत्त्वाचं तुम्हाला इंडिकेट करायचे किंवा दाखवायचे एनटीए ला, हे सीटी ऑफ एक्झामिनेशन म्हणजे सीटी तुम्ही जे दिली होती, जर नांदेड दिलं असेल नांदेड, पुणे दिलं असेल पुणे, मुंबई दिलं असेल मुंबई, हे सीटी त्यांच्यामध्ये दिलेले लक्षात घ्या। एनटीए ने सुद्धा इथे मेन्शन केलेले आहे की कुठल्या हा ऍडमिट कार्ड नाहीये किंवा हॉल तिकीट नाहीये, हे फक्त तुम्हाला सीटी म्हणजे सिटी मधल्या कोणत्या सिटीमध्ये तुमचं सेंटर येणार आहे हे फक्त दिलेलं आहे। हे ऍडमिट कार्ड नसून फक्त तुम्हाला लोकेशन साठी, नेम आणि लोकेशन साठी हे इंटिमेशन म्हणून तुम्हाला दिलेले ऍडमिट कार्डचं तुम्हाला त्याला टाइम आहे, त्याला टाइम म्हणजे 1 मेच्या रोजी तुम्हाला हे हॉल तिकीट त्याचं मिळणार आहे। खाली काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तर इन्स्ट्रक्शन नेमके काय असतील, तर महत्वाचे जेवढे ते इन्स्ट्रक्शन आहेत ते पाहून घेऊ आपण। जसं सांगितल्याप्रमाणे 1 नंबरला जे आहे 11 वाजता रिपोर्टिंग टाइम तुम्हाला आहे, त्या पद्धतीने रिपोर्टिंग करायची। त्यानंतर गेट क्लोजिंग टायमिंगचं दिलेलं आहे 2 नंबर मध्ये तुम्हाला 1:30 वाजताच्या आसपास तुम्हाला ते गेट क्लोज होईल म्हणून असं मेन्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर परीक्षेच्या कालावधीमध्ये 2 ते 5 मध्ये तुम्हाला 3 नंबरला दिलेले 2 ते 5 मध्ये तुम्हाला बाहेर पडता येणार नाही, अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये इंटिमेशन दिलेलं आहे, तुम्हाला माहिती दिलेली आहे। आणि एखाद्या दिवस अगोदर 4थ्या नंबरचं जे पॉईंट दिलेलं आहे, 1 दिवस अगोदर जेव्हा तुम्ही 4 तारखेला तुमच्याकडे 1 मेला तुमच्याकडे हॉल तिकीट येईल, त्या 1 तारखेच्या नंतर 1 ते 4च्या दरम्यान तुम्ही 1 दिवस अगोदर जाऊन सेंटरवर व्हिजिट करावं असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर आधार कार्ड, अपडेटेड आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असं एनटीए ने त्या इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं आहे, जे की इन्स्ट्रक्शन 5 नंबरला दिलेलं आहे।
त्यानंतर 7व्यामध्ये तुम्हाला सोबत काय घेऊन जायचे त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर यामध्ये पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, एक छोटीशी तुम्ही ज्याच्यावर चिकटपट्टी वगैरे काही लिहिलेलं वगैरे नसावं अशा पद्धतीने ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पाणी आपल्या घरचं तुम्ही घेऊन जाऊ शकता, तिथेही मिळेल. पण तुमचं तुम्हाला घेऊन जायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊन जाऊ शकता. एक ऍडिशनल फोटोग्राफ सम ॲज अपलोडेड ऍप्लिकेशन फॉर्म वर तुम्ही जे चिटकवलेलं आहे आणि हॉल तिकीटवर जे चिटकवणार आहात तुम्ही, तो तुम्हाला एक वेगळा सोबत घेऊन जायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे, जे अटेंडन्स शीट साठी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर ऍडमिट कार्ड 1 तारखेला 1 मेला तुमचं येईल. त्याचबरोबर सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे, ते कसं भरायचं, कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये फिल करायचे, त्यामध्ये जेव्हा तुमचं हॉल तिकीट येईल त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवणार आहोत. तर हे सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचे. आणि पोस्ट कार्ड साईजचे फोटो आम्ही तुम्हाला दिलेले पोस्ट कार्ड साईजचे, ते सुद्धा तुम्हाला सोबत त्याच्यामध्ये घेऊन जायचे. त्याबद्दल मी व्यवस्थितपणे नंतर आपण एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला ते सांगणारच आहोत. त्यानंतर पीडब्ल्यूडीचे विद्यार्थी, ते पीडब्ल्यूडीचे म्हणजे फिजिकल हँडिकॅपचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट आणि तुम्ही मदतनीस म्हणजे स्क्राईब तुम्ही सोबत घेतला असेल तर त्याचे रिलेटेड डॉक्युमेंट सुद्धा तुमच्या सोबत असणं आवश्यक असणार आहे. 7व्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले की सोबत याच्या व्यतिरिक्त काही घेऊन जायचं तुम्हाला नाही, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे असतील, मोबाईल वॉच वगैरे असतील, ते तुम्हाला अलाउड नाहीये. त्यानंतर 7व्या नंबरला सांगितलेली बस तुम्ही सीसीटीव्हीच्या अंडरमध्ये सगळे एक एक्झाम होणार आहे, त्यामुळे ते इन्स्ट्रक्शन अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे. तर यामध्ये या सिटी जे सेंटर दिलेलं आहे तुम्ही यामध्ये इन्फॉर्मेशन या पद्धतीनं आहे, डाउनलोड करावं. तुम्हाला ब्रॉडवेकडे विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरलेले त्यांना आम्ही पासवर्ड पर्सनली त्या ऍपमध्ये पाठवलेले. जर कदाचित कुणाला प्रॉब्लेम येत असतील तर 10 ते 7च्या वेळेमध्ये तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा किंवा फोन लावा. तुम्हाला त्या पद्धतीनं आमचे जे लोक आहेत तुम्हाला ते सिटी कुठे आलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सविस्तर देतील. या व्हिडिओमध्ये इतकंच. जेव्हा तुमचं हॉल तिकीट 1 मेला रिलीज होईल त्यावेळेला तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ, नेमकं फॉर्म ऍडमिट कार्ड कशा पद्धतीनं तुम्हाला फिल करायचे आणि पुढचा ड्रेस कोड काय असणार आहे याबद्दल सविस्तर त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.